अध्यक्ष राज ठाकरे अध्यक्ष राज ठाकरे वेगवेगळ्या वेळी भेट देखील घेतली आहे, सकारात्मक युतीसंदर्भात पावलं घेतली उचलली गेली असं सांगितलं जातं। मी ज्यावेळी 3 वेळा भेट घेतली, एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथे गेलेलो होतो, पण मी तिथं 3दा गेलो, खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती, पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती, करोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती। युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे, मिरच्या टाकायच्या हे सगळं 3 नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे 3 नेते करतील। आजची दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योगायोगानं झालेल्या आहेत, याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही, याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झालेली आहे। तुमच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागल्या, त्याबद्दल तुमच्या भेटीमुळे दिली होती की देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही, मोदींना भेटायचं नाही, एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही, आज ती अटक राज ठाकरेंनी फेटाळली, याचा अर्थ कुठतरी असा होतोय का की आता उद्धव ठाकरेंचा नाही? मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राज साहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार आहे? युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राज साहेब आपल्याबरोबर कधी येतात। ज्या व्यक्तीबरोबर 20-20 वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही, ते महानगरपालिकेच्या निमित्तानं आता संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही। मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको, तिकडे बघू नको, ह्याच्यावर बोलू नको, हे शाळेमध्ये होत असतं, राजकारणामध्ये होत नाही, आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाहीत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं। ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते, त्या बॅनरबाजीच्या मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे। महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर 20 वरनं 21 वर गेले असते, 20 वरच ते विधानसभेला थांबले। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत। राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा घेतील।